आजी आजी ओ आजी आजी दादा ऐका ना ह्या आजींचा ना आज डिस्चार्ज आहे आणि त्यांची मुलगी ना त्यांना येतेच न्यायला. तुम्ही तोपर्यंत लक्ष द्याल प्लीज. काय ना त्यांचा मोठा दादा आहे ना खालच्या वॉर्डमध्ये ॲडमिट आहे हो. त्यांच्या फॅमिलीच्या मागे काय लागलं ना काय माहित. तुम्ही लक्ष द्या मी आलेच. हां दादा का बोलला? दिलं असतं लक्ष. दादा का बोलला? आराम करा. पशा पशा अरे बाबा पशा काय झालं रे? तुम्ही काय आला तिथे? बाबा पशा काय झालं रे तुला? पशा काही नाही झालंय बाबा. आणि हे लहान मूल कुणाचं? अरे बरं आहे तुम्ही? लहान मुलं आहे. अरे हात फ्रॅक्चर झाला काय बाबा? आलायला सुरू करताय तुम्ही? हात फ्रॅक्चर झाला पशा तुझा. अरे हे पाय पांढरा कसा तुझा? पशा थुलथुलीत पाय कुठे गेला तुझा? पशा बाबा पायच आहे तो. आल्याला नका सुरू होऊ. अरे काय झालं? फ्रॅक्चर झालंय ना म्हणून आहे ते. अरे कसं काय झालं पण? काही नाही ते बाईकवरनं पडलो जरा म्हणून हात आणि पाय फ्रॅक्चर झाले. आता ओळखलं. हे नाक्यावर सई तामणकरचं पोस्ट आहे भलं मोठं. ते बघत बघत धडकला असशील कशाला तरी. हे सुंदर मुलींना पण कळत नाही. त्यांची एक कॅज्युअल पोज आमची वाट लावते इथे. धडकलास की नाही सांग. सईला बघत बघत धडकलास की नाही सांग. तुम्हाला कसं माहिती हो नाक्यावर सई तामणकरचा पोस्टर आहे? मी औषध घ्यायला तिकडेच जातो. म्हणजे औषध घ्यायला वेगळा आ करायची गरज भासत नाही. म्हणून ती शुगर कमी होत नाहीये तुमची. अशी औषधं घेतात काय बाबत? आणि मुळात तुम्ही इथे का आलात? मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं नव्हतं. कोणी सांगितलं तुम्हाला? अरे तळमजल्यावर ते प्रसाद काका आहेत ना असे असे बसलेले असतात बघ. त्यांनी मला सांगितलं. त्यांच्या समोरच घडला ना ऍक्सिडेंट म्हणून आलो. जाऊ दे रे तू आराम कर बेटा. आहे ग कसं लागलं रे? ठीक आहे ठीक आहे ग. मारलं की दुखतं का रे? नाही रे फ्रॅक्चर मारून विचाराल दुखतं का? सॉरी रे सॉरी रे माझ्या मनातही नव्हतं रे. बाबा मुळात का आलात तुम्ही मला कळत नाही. काळजी वाटतं रे बाळा तुझी. तू झोप. मी काही नाही करणार. झोप बघू. ठीक आराम कर. मी तुला हे देऊ का? सफरचंद देऊ? नकोय बाबा ऐका. अरे घे. कोणीतरी म्हटलंय अन ऍपल अ डे डॉक्टर हॅज अ कीप. मुळात वाक्य अन ऍपल अ डे किप्स अ डॉक्टर अवे असं आहे ते. कीप डॉक्टर. मी काहीतरी तर करतो. बाम लावून देऊ? बाम लावून देऊ? नकोय कशाला करताय बाम बीम? जरा मी कविता म्हणून दाखवतो. हिंदी कविता. कविता ऐकवा किमान तुमची बडबड बंद होईल. कविता नीट ऐक. तुला खूप बरं वाटेल. बरं ऐकवा. हा कॉलेजच्या वेळेला मी म्हणायचो कविता ती. मैं और मेरी तन्हाई. बर. मैं और मेरी तन्हाई अक्सर एक दूसरे से बातें करते हैं पशा. हाँ ठीक है ओके. अगर वो होती तो हम तुम आती. तुम आती तो वो होती. तुम आती तो क्यों आती? तुम आती तो कोई पूछती क्यों है? मैं पूछती तो तेरे बाप का क्या जाता है? बाप का नाम क्यों निकालता है? तू बाप का नाम निकाला इसलिए मैं निकालता है. बाप का नाम नहीं निकालेगा. समीर चौगुले. हाँ मी समीर चौगुले. प्रसाद खांडेकरचा बाप समीर चौगुले. नाही ते खांडेकर आणि चौगलेच्या लॉजिक मध्ये नका पडू. सोडून जातो विषय. तुम्ही कोण? आपण कोण? मी कोण? घाबरवू नका हो. काय विचार तू? आपण कोण? पुष्पा घोकटे जोगळेकर कॉलेज. पुष्पा घोकटे जोगळेकर कॉलेज. तुम्हाला काय आलो? पुष्पा घोकटे जोगळेकर कॉलेज FYGC. रोल नंबर 74. मागून 3रा बेंच.
तुझ्याकडे एक डुक्कर होता ना, कुत्रा म्हणून फिरवायचीस. कुत्रा होता तो. एक छत्री होती, त्याला कापडच नव्हतं. आठवलं मला, भिजायचीस अशी. तुझ्या उजव्या दंडावर नाजूकसा तीळ होता. आहे का अजून? बाबा खबरदार माझ्या जवळ येशील तर. पुष्पा इतना गुस्सा, एवढा राग का ग? एवढा राग? मी तुझ्या ना मनात बसतो इतकी वर्ष, म्हणून ओळखलंस ना मला. खरं सांग बाबा. ये मैं और मेरी तन्हाईया सुंदर काव्याची वाट लावणारा तू एकटायस या जगात, त्यामुळे असं पटकन थांबा, तुम्ही त्रास नका करून घेऊ. काय तू बरबाद केलंस. मी बरबाद केलं? तर काव्यासारखंच बरबाद केलंस मला, पण बरबाद केलं. मी बरबाद केलं तुझं आयुष्य. बाबा मी बरबाद केलं तुझं आयुष्य. वाट लावली. हे इकडे, हे काय आहे सगळं? हे कोण आहे त्या? ही माझी तरुणपणीची छावी. बाबा थांब. काय करताय हे? अहो त्यांना डिस्चार्ज होणार आहे ते. थांबा. मी तुझी छावी लाज वाटते करत. अरे तोंड बघायला सांग तुझ्या बापाला. एकतर्फी प्रेम होतं याचं. वन वे ट्रॅफिक होता सगळा. आपला नव्हता. खरं सांग, आपला आमचा होता. थांबा, त्यांना त्रास होतोय. तुम्ही शांत व्हा. नाही नुसतं माझ्या मागे मागे मागे. अहो नका करू करायचा. बाबा. एकदा तरी याने मला याहू चाहे कोई मुझे जंगली कहे असं म्हणून काला खट्टा बर्फाचा गोळा फेकून मारला होता. हे काय सगळं? बाबा लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तर काहीच नाही. हा तुझा बाप पुष्पा हेटियर्स असं म्हणून सतत चिठ्ठ्या पाठवायचा. पुष्पा आय हॅड टीयर्स. मी आजही म्हणतो तुला. अगं एवढ्या वर्षांनी भेटलेस मला पुष्पा. तुला सांगू मला कसं वाटतंय? राणी माशी पोळ्यात आल्यावर त्या मधाच्या पोळ्याला कसं वाटेल तसं वाटतंय ग मला. बाबा आता ना थोड्या वेळाने घंटागाडी येईल, त्यात ही उपमा टाका तुमची. काय करता? हे काय चाललंय? शहाणपणा करू नका. मोठ्यांमध्ये लहान मुलांनी मारोंगा ऐसा खुचके मारोंगा. बाबा गप्प बैठो. ऐक तुला मी पुन्हा ऑफर देतो. पुष्पा माझी हो. आय लव्ह यू. बाबा बाबा ऐका ना, माझा ऐकाल. ती मसनत तुमची अर्धी लाकडं गेलीत ना, त्यांचा 2दा मिस कॉल येऊन गेलात, अख्खी बॉडी कुठे आहे म्हणून. वय काय करताय काय? या वय एवढी वयस्कर बाई तुमच्यावर आरोप करते, मला काहीतरी वाटलं पाहिजे. हिच्या बोलण्यावर जाऊ नको. हीच माझ्या मागे होती. मी वर्गात राजा बिंडा असा शिरायचो ना. मी वर्गात शिरायचो. ही तिरक्या नजरेने माझ्याकडे बघायची रोज. मी बघितलं उसासे सोडायची, झुरायची. अहो थांबा. अहो नका. अहो थांबा, त्रास होतोय तुम्हाला. मला मुळात सांगा, कॉलेजमध्ये दुसरं कोणीच सापडलं? हा रजा मुराद सापडला तुम्हाला फक्त? खबरदार. हे आता रजा मुराद आहे, पण पूर्वी ती अब्दुल रजाक होती. बाबा नाही बोलू नको. मी झुरायचं वगैरे काही नाही. या झुरळासाठी मी कशाला झुरेन? स्वतः चिठ्ठ्या पाठवायचा आहे. माझ्या सायकलच्या कॅरियरला लावायचा. नाही आता काय बाई लिहायचा माझ्याबद्दल. नाही पुष्पा, मी तुझ्यावर प्रेम केलंय का? मी काही बाई कसं लिहिन? तो अनिकेत होता, अनिकेत शहाणे. ऐका ना, तो चिठ्ठ्या लावायचा. तू दमलीस बघ किती. तुला किती श्वास लागलाय. थांब, तू गप्पा बस. श्वास घे मोठा. मी तुला मी हे देतो. काय देतो? शहाळा देतो. हे तू घे. तू मोठा आहे का पाणी? आहे का बघा, शाळेत पाणी आहे. पाणी नाही मग पतला मलाई घाल. हेल्मेट आहे ते. काय करताय बाबा? हेल्मेट आहे ग. मला शहाळा वाटतंय. अरे हे भेटले नाही एवढ्या वर्षांनी, मला सुचत नाही हे रे. काय ऐका ना, मी चिठ्ठी नाही लावली रे. तूच होता. खोटं बोलू नको. नाही तूच होता तो. नाही. चिठ्ठ्या लिहायचा. एकदा माझ्या बाबांच्या हाताला लागली एक चिठ्ठी. माझं शिक्षण थांबून
माझ्या बाबाने लग्न लावून टाकलं माझं, याच्यामुळे मला अहो मॅट्रिक तुम्ही होता नका नाही त्रास आला. करून घेऊ माझं. बाबा तुम्ही इथे या. माझ्या भावाला बोलवणार हा? आहे मी, माझ्या दादाला बोलवणार आहे, तो सोडणार नाही. अरे पशा तू नको टेन्शन घेऊ. बाबा. कसलं टेन्शन घेतो त्यांना त्रास होतो तुम्हाला कळतंय का बाबा? नाही. 7 नंबर दाबून दे. नाही दिसत तर कशाला करताय जावा ना तिकडे. लागला. अरे चल चल काय मी नाही घाबरत. हॅलो दादा, दादा सापडलाय, नख काढूया. हो माझ्या समोरच उभा आहे तो. दादा लवकर ये, दादा ये तू. अच्छा तू पोरं बोलवते का? आता मी पण पोरं बोलवतो. आमचा मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे वर्जिन 22 नावाचा. मी पोरं बोलवतो. हो. आता आता राडा हो नाही. सगळे 70 आहेत. काय? दुपारची वामकुक्षी घेत झोपले असतील सगळे. चला बोलवताय. माहितीये चल. ही कोण स्वतःला समजते? हिच्यापेक्षा 56 चांगल्या मुली मला मिळाल्या असत्या. हा, ही कोण आहे श्रीदेवी? आणि ते 56 पोरी घेऊन करणार काय? अनुलोम विलोम की शवासन? हा? ए तू नको आता राडा होणार इकडे सांगून ठेवतोय. दादा, माझ्या कुठला वाट्याला जाऊ नको, अरे. चौगुले. चल आता तुला चौगुले. दादा. दादा दादाला आता तू मेला. दादा ये. ए दादा हिंमतच आहे. ये दादा मार ऐका, त्याला. मार दादा याला मार. अहो ते दादा जातील कधी त्यांना कुठे मारत. बाबा ऐका. दादा मार दादा. आई, तुम्ही- फेकून मार दादा, फेकून. अहो ऐका ना तुम्हाला त्रास होतोय तुम्ही कुठे ऐकता यार? अरे हे कुठलं म्हाताऱ्यांचा गँगवर आहे यार. मार दादा. तुला मी फोडून टाकणार लक्षात ठेव. दादा मार त्या. ओ बाबा दादाला मार नको. मार दादा मार. इंजेक्शन इंजेक्शनच देणार तुला. उलटा पकडला. उलटा पकडला. दादा आता मार. दादा मार आता. अरे देवा. नर्स माझा डिस्चार्ज करा मला जाऊ द्या. नर्स